नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही नवीन भरती आहे आणि ते पुणे या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। अर्ज फी नाहीये आणि वेतन तुम्हाला 32,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धती ऑफलाइन आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। फक्त इथे वॉक इन इंटरव्ह्यू द्वारा तुमची निवड केली जाणार आहे। कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा इथे होणार नाहीये, फक्त वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाहूया। त्यानंतर पीडीएफ नोटिफिकेशन बद्दल सुद्धा माहिती मी इथे देणार आहे। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2025 ही नवीन भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत आरोग्य सोसायटी जिल्हा यांच्या अंतर्गत पदाच्या 68 जागेकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज हा पाठवायचा आहे किंवा तुम्ही तिथे इंटरव्ह्यू साठी जाऊ शकता, डायरेक्ट सुद्धा इथे जाऊ शकता। विभागाचे नाव काय आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती होणार आहे। किती पदासाठी इथे भरती होणार आहे? 68 पदासाठी इथे भरती होणार आहे। वयोमर्यादा काय आहे? 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे करू शकतात का अर्ज? तर अनुभवाची गरज नाहीये आणि असेल अनुभव तरी चालेल आणि प्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाइन आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, तुम्हाला इथे वेतन किती मिळणार आहे? 32,000 ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी नाहीये। प्रकार कसे असणार आहे? तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरीचे प्रकार असणार आहे। निवड प्रक्रिया कशी? थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे? 17 जानेवारी 2025 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 28 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, कोविड वॉर रूम, 4था मजला, पुणे महानगरपालिका, 4110-505 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा या पत्त्यावरती फॉर्म घेऊन जाऊ शकता। म्हणजे ऑफलाइन पद्धतीने इथे अर्ज करू शकता आणि डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू सुद्धा होईल तुमचा। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण काय आहे? नोकरीचे ठिकाणे पुणे या ठिकाणी तुमची नोकरी असणार आहे। बघा, कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे। आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान खालील कंत्राटी रिक्त पदे भरावायची आहेत। बघा, खालील प्रकारचे पदे तुम्हाला इथे भरायचे आहेत। अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी इथे गुणांकन पद्धतीनुसार पदभरती होणार आहे। बघा, तुमच्या मार्कनुसार इथे पदभरती केली जाणार आहे। पदाचे नाव काय आहे? पीडियाट्रिशियन, बालरोग तज्ञ यांच्यासाठी प्रतिमाह तुम्हाला 35,000 सॅलरी मिळणार आहे आणि तुमचं शैक्षणिक अर्हता इथे काय लागणार आहे? एमडी पीडियाट्रिशियन असणं गरजेचं आहे किंवा डीएनबी असेल तरी सुद्धा इथे अर्ज करू शकता। तुम्हाला वयाची अट इथे 70 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि संवर्ग काय आहे? सदर पदास आरक्षण लागू नाहीये। बघा, कुठल्याही प्रकारचं आरक्षण इथे नसणार आहे आणि रिक्त पदे किती आहेत? 11 पदासाठी इथे भरती होणार आहे। ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी बघा 32,000 रुपये प्रतिमाह सॅलरी भेटणार आहे। एमडी MS गायनेकोलॉजिस्ट असं एज्युकेशन झालेलं असेल तर चालेल, तुम्ही पण इथे 70 ते 60 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि इथे संवर्ग बघा कोणत्याही आरक्षण इथे सुद्धा लागू राहणार नाही आणि 12 इथे पदे आहेत। त्यानंतर बघा हे पण पुण्याअंतर्गत ही भरती होणार आहे आणि ही पण कंत्राटी स्वरूपाचीच आहेत आणि गुणांकन पद्धतीनेच भरती होणार आहेत। फिजिशियन मेडिसिन यांच्यासाठी 4 पोस्ट आहेत। एमडी मेडिसिन तुमचं एज्युकेशन लागणार आहे आणि पर कन्सल्टेशन किंवा पर पेशंट तुम्हाला 5,000 असं सॅलरी भेटणार आहे आणि त्यानंतर बघा टोटल विजिट इन 1 इयर मध्ये तुम्ही 50 विजिट करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त पण करू शकता। त्यानुसार तुम्हाला इथे
तुम्हाला किती पेड करू शकता किंवा किती सॅलरी मिळणार ही सुद्धा माहिती दिलेली आहे। ओबस्ट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट याच्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। MD MS गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत। पिडियाट्रिशियन यांच्यासाठी 6 जागा आहेत। MD पिडियाट्रिशियन तुम्हाला एज्युकेशन असणं गरजेचं आहे। ऑप्थॉमॉलॉजिस्ट यांच्यासाठी 10 जागा आहेत। MD ऑप्थॉमॉलॉजिस्ट एज्युकेशन असणं गरजेचं आहे। डर्मॅटोलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, 5 जागा आहेत। MD स्किन VD असे एज्युकेशन असणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा इथे 5,000 रुपये पर पेशंट तुम्हाला मिळू शकतात। त्यानंतर सायकॅट्रिक यांच्यासाठी सुद्धा 9 जागा आहेत। MD सायकॅट्रिशियन असं एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि त्यानंतर ENT स्पेशालिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत। अशा पद्धतीचे इथे 45 आणि वरती 10 + 11 अशा जागा आपण पाहिलेल्या आहेत। त्यानुसार टोटल असे जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले शर्ती इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा 17/1/2025 पासून 28/1/2025 पर्यंत इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे। इंटिग्रेट हेल्थ अँड वेलफेअर फॅमिली सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नवीन इमारत कोविड वॉर रूम 4था मजला पुणे महानगरपालिका 41/10/05 येथे कार्यकालीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा। बघा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। अर्जासोबत जन्मतारखेचा प्रमाणपत्र, त्यासोबत 10वीचा दाखला किंवा TC प्रमाणपत्र तुम्ही इथे जोडू शकता। फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षी म्हणजे शेवटच्या वर्षीचे प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचे नोंदणी MSc नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उमेदवारांनी अर्जासोबत स्वतःचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID माहिती काळजीपूर्वक भरावी। आणि शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये कामाचा अनुभव असेल त्याच्यातले प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे सादर करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे। आणि उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्धवट किंवा अपूर्ण माहिती तुम्ही जर अर्जामध्ये भरली असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला अपात्र ठरवला गेल्यास त्याबद्दल म्हणजे सर्वस्वी जबाबदारी ही तुमची राहणार आहे किंवा उमेदवारांची राहणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्ही एक रिझ्युमे भरून त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती भरून त्यासोबत डॉक्युमेंट्स जोडू शकता। म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला इथे अर्जाचा नमुना दिला नाहीये त्यासाठी तुम्ही रिझ्युमे भरून देऊ शकता। त्यासोबत तुम्हाला जी सांगितलेली डॉक्युमेंट्स आहेत ती सुद्धा तुम्हाला इथे द्यायचे आहेत। आणि तुम्हाला तुमचा इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊनच प्रत्यक्ष देऊनच यायचं आहे म्हणजे तरच तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर तुमचं जर नावामध्ये काही बदल असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत ती सुद्धा तुम्हाला इथे द्यायची आहेत असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला जी काही माहिती आहे तर या वेबसाईटवरती तुम्हाला कळवण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि एकूण पदाच्या संख्येमध्ये बदल करू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर ते सुद्धा करू शकतात। ते त्यांच्या सर्वस्व जबाबदारी त्यांची असणार आहे। आणि त्यानंतर ही सर्व पदे आहेत जी कंत्राटी स्वरूपाची आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला 29/6/2025 पुरते भरावायचे असून बंद होतात सदरील आपोआप संपुष्टात येतील। बघा तुम्हाला इथे 29/6/2025 पर्यंतच तुम्ही इथे काम करू शकता। त्यानंतर तुमचं जे जॉब आहे ते संपुष्टात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा अशा पद्धतीने ही तुम्हाला संपूर्ण माहिती होती। अशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा इथे सुद्धा तीच अटी आहेत हे सुद्धा तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। नोटिफिकेशन PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिला जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करा। त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती केअरफुली वाचा त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अशा पद्धतीने हाचा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।